नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी बीडमधून। बीडमध्ये गुन्हा दाखल झालेल्या 100 जणांचा बंदूक परवाना रद्द करण्यात आला आहे। बीड पोलिसांची ही मोठी कारवाई। कैलास फडचा गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली होती। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही कारवाई केली आहे। परळी येथील कैलास फड याने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ जो आहे व्हायरल झाला होता आणि त्यानंतर मात्र बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी आणि बंदूक शस्त्र वापरणाऱ्या लोकांची संख्या समोर आली होती। मी सध्या बीड जिल्हा अधीक्षक कार्यालय परिसरात आहे आणि बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावल यांनी अशा पद्धतीने व्यवहार करणाऱ्या लोकांवर आता कारवाईचा बडगा आहे तो उगारलेला असं म्हणलं तरी वाटणार नाही। हळूहळू का होईना आता पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या टीमनं सदरची कारवाई जी आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत जर बघितलं तर 100 परवाने जे आहेत बंदुकीचे ते रद्द करण्यात आलेले आहेत, तर दुसरीकडे 245 पैकी 132 परवानगी जी आहे त्याच्यावरती आता विचार मंथन सुरू आहे। कॅमेरा पर्सन विनोद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।